अडकले होते त्यांचेही आता अपडेट आलेलं आहे आणि अत्यंत महत्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. हे काम करा आणि लगेच पैसे आपल्या अकाउंटला जमा होणार. विशेष ज्या शेतकऱ्यांनी नुकसान आपत्ती केवायसी प्रतिक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 पासून पैसे जमा होऊ लागलेले आहेत. याची सविस्तर माहिती व पुरावा पुढील प्रतिक्रिया आपल्याला खालील प्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आता फार्मर आयडी मधून त्रुटी आहे किंवा केवायसीचं महत्व, आता याचं सर्व आपल्याला फार्मर आयडी मुळेच पैसे आले नाही किंवा केवायसी न केल्यामुळे पैसे आले नाहीत याची सुरुवात आपण करूया. सुरुवातीला टप्प्यात अनेक शेतकऱ्यांचे केवळ फार्मर आयडी वरच अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे अनुदान मिळाले होते, परंतु हजारो शेतकरी असे होते ज्यांना अनुदान मिळू शकले नाही. याचे मुख्य कारण खालील प्रमाणे आपल्याला बघायचे आहे. फार्मर आयडी मध्ये तांत्रिक त्रुटी, म्हणजे तुम्ही फार्मर आयडी काढली पण त्रुटी आलेली आहे का नाही चेक केले नाही, फक्त फार्मर आयडी तुम्ही काढलेली आहे. आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावाचा म्हणजे नावामध्ये बदल, म्हणजे याच्यामध्ये नावामध्ये जर बदल असेल बँक अकाउंट मध्ये आणि आधार कार्डामध्ये जर नावामध्ये बदल असेल तरीही तुमच्या अनुदानापासून तुम्ही वंचित राहू शकता. इतर तांत्रिक अडचणीमुळे यादीत नाव असूनही पैसे जमा न होणे याचं पण कारण असू शकतं. या समस्येवर तोडगा म्हणून शासनाने संबंधित शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांकाचे VK नंबर वापरून केवायसी करण्याची सूचना दिली होती. आता VK नंबर म्हणजे तुम्हाला आपले सरकार किंवा CSC सेंटरवर जाऊन किंवा तलाठी कार्यालयावर जाऊन तुम्हाला VK नंबर तुम्हाला भेटू शकतो, त्या माध्यमातून तुम्हाला केवायसी करता येते. आता याच्या मात्र गेल्या काही 1.5 महिन्यापासून केवायसी अधिकृत वेबसाईट शेतकऱ्याची कोंडी झालेली होती, म्हणजे याच्यामध्ये 1.5 महिना झाला शेतकऱ्याच्या म्हणजे केवायसीची साईट बंद होती, त्यामुळे सर्व शेतकऱ्याला अडचण निर्माण होत होती. तांत्रिक अडचणीमुळे ती त्या साईट बंद होती. आता 13 नोव्हेंबरला साईट सुरू झालेली आहे आणि 19 नोव्हेंबरला पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत. शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष अखेर पूर्वविराम मिळालेला आहे, म्हणजे जे शेतकरी आपली वाट बघत होते त्यांना आता पूर्वविराम मिळाल्याची सूचना मिळाली आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी बंद असलेले केवायसी वेबसाईट सुरू झालेली आहे. जागृत शेतकऱ्यांनी 13 नोव्हेंबरला आपली VK नंबरवर आपली केवायसी पूर्ण केलेली आहे. आता ज्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 कालपासून अनुदानाची रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे. लाभार्थ्यांना मिळालेल्या रकमेचे उदाहरण, एका शेतकऱ्याला बांधवाने 13 नोव्हेंबर रोजी केवायसी केली होती, त्याच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीच्या अनुदानाचे 3,485 रुपये जमा झाले. तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्यावर देखील 2,465 रुपये जमा झाले होते. याचाच अर्थ प्रतिक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. केवायसी केल्याच्या नंतर 13 नोव्हेंबरला केवायसी केली आणि 19 नोव्हेंबरला त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. रब्बी अनुदान आणि केवायसीचा संबंध कशा संबंधित आहे, म्हणजे अतिवृष्टीचा आणि रब्बी अनुदानाचा याच्यामध्ये कशा पद्धतीने संबंध आहे आपल्याला बघायचं आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये रब्बी हंगामाच्या अनुदानाबद्दल प्रश्न निर्माण आहेत. याबद्दल आपल्याला सविस्तर स्पष्टपणे खालील प्रमाणे बघायचं आहे. ज्या शेतकऱ्याने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी VK नंबर केवायसी केलेली आहे आणि त्यांना रब्बी अनुदानाची वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे तुम्ही जर अतिवृष्टीचे अनुदानाची केवायसी VK ID वरून तुम्ही जर केलेली असेल आपले सरकार किंवा CSC सेंटरवर जाऊन जर तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला रब्बी केवायसी करायची आवश्यकता कुठल्याही प्रकारची गरज नाही आणि कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला घालायचे नाही. सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे. तुमची अतिवृष्टीचे केवायसी पूर्ण झाले असेल तर रब्बी हंगामाचे अनुदान आपोआप अकाउंट मध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सध्या अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत, त्यानंतर काही दिवसांमध्ये रब्बीचे अनुदानाचे वितरित केले जाईल असं शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी निवेदनामध्ये दिलेलं आहे. शेतकरी बांधवांनी नाव यादीत आहे परंतु अद्याप पैसे मिळाले नाही, त्याचे खालील प्रमाणे गोष्टी तातडीने कराव्या लागतील. तुमची केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही याची खात्री तुम्हाला CSC सेंटर किंवा आपल्या सरकारी येथे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. जर केवायसी बाकी असेल तर 30 नोव्हेंबर अंतिम पूर्ण करण्याची बंधनकारक राहील, म्हणजे तुमची 30 नोव्हेंबर पासून पर्यंतच तुम्हाला डेट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची केवायसी करता येणार नाही. केवायसी
करण्यासाठी तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर जाऊन VK नंबरद्वारे प्रतिक्रिया पूर्ण करावी. लक्षात ठेवा, 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर KYC न केल्यास हक्काच्या अनुदानापासून तुम्हाला वंचित राहू शकता. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली KYC केली नसेल त्यांनी आजच पूर्ण करून घ्यावी. शासनाकडून निधी वितरित झाला असून पात्र शेतकऱ्यांचा लाभ मिळवा हीच माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पोहोचित करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा. नमस्कार.